तुम्ही चुकीच्या कामाला जात असाल तर भगवंत पाठीशी येणार नाही. म्हणून चांगल्या कामासाठी जर आपण जाऊ तर परमात्मा येन केन प्रकारेनं आपल्या पाठीशी उभे राहतात. अर्जुनाच्या पाठीशी उभे राहिले, सगळ्यांच्या पाठीशी उभे राहिले भगवान चांगल्या कामासाठी. आणि भगवंताचं नाव घेतलं की पापी सुद्धा तरून जातो. पापी अजा मेळा मुक्त केले कोणी, गणिका गजेंद्रासी उद्धरिली कोणी. उपेक्षीसी काय या दीन बाळा, किती बिनवू तुला रामा दया घना. पण ह्या सगळ्या गोष्टीला धर्माचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे. अधर्मी लोकांच्या पाठीशी परमात्मा उभा राहणार. जिकडे तिकडे जाती भक्त पाठी जाय हनुमंत, राम उपासना करी मारुती नांदे त्याचे घरी. जो भगवान रामांची उपासना करतो त्याच्या घरी मारुती नांदतो, म्हणजे तुमच्या घरी राबतो. जसं एकनाथ महाराजांच्या घरी भगवान श्रीखंड्या रूपाने राबला, तसं तुमच्या घरी मारुतीराय अनेक तुमचे कामं सोपे करून. आता नाथ महाराजांसारखं खरंच कोणी कामाला येणार नाही, आणि एवढे काही आपण नाथ महाराजांसारखे पुण्य पवित्रवान नाही. पण रामाचं नाव आपल्या जर घरात असेल, सदा न कदा स्मरण होत असेल, तर हनुमंत तुमचे संकट तुम्हाला समजणार नाही इतक्या पटकन दूर करतो. फसणार असाल तिथं बरोबर बुद्धी चांगली होईल आणि तुम्ही वाचून जाल. ही भगवंताचीच कृपा असते. उत्तर रंगात भगवंताच्या प्रागट्याची कथा ऐकू. राधे राधे गोविंदा प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य झालं अयोध्येला. प्रागट्य होण्यापूर्वी दशरथ राजाने पुत्रकामेष्टी नामाचा यज्ञ केला. यज्ञात भवती पर्जन्यात पर्जन्यात अन्नसंभवा.
अन्नात भवती भूतानी पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ चालू असताना त्याची पूर्णाहुती झाल्यावर आशीर्वाद म्हणून 3 पिंड तयार करण्यात आले. एक कौसल्येला, एक सुमित्रेला आणि एक कैकेयीला. पहिला पिंड कौसल्येला देण्यात आला, दुसरा पिंड सुमित्रेला देण्यात आला आणि तिसरा पिंड कैकेयीला मला सगळ्यात शेवटी मिळाला. ह्या रागाने ती म्हणा हातात प्रसाद घेतला, पण ती मंडपाच्या बाहेर जाऊन उभी राहिली. संशयाचं भूत कसं उभं राहतं तुम्हाला सांगू का? मग एवढा मंडप होता, तिथं घार आली कशी? तर तिला संताप आला. यज्ञमंडपात क्रोध करायचा नाही म्हणून ती यज्ञमंडपाच्या बाहेर गेली, हातात प्रसाद घेऊन उभी राहिली. मी प्रसाद भक्षण करणार नाही असा तिने पण ठेवला. हातात पिंड होता, तोपर्यंत तो पिंड घारीने झडपिला. पिंड आता ऐका, ती घार कोण होती? तर ती घार मागच्या जन्मातली अप्सरा होती. तिला श्राप मिळाला होता ऋषींचा. तिने उपश्राप मागितला. जेव्हा रामजन्मानंतर तू भगवन महारुद्राच्या जन्माला सहाय्य करशील तेव्हा तुझ्या ह्या जन्मातून मुक्तता होईल. म्हणून तिने तो घारीने पिंड उचलला आणि बरोबर अंजनी इकडे तपासाठी बसलेली होती. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. कसा पुत्र पाहिजे होता? महादेव प्रसन्न झाले, म्हणे पुत्र कसा पाहिजे? म्हणे तुमच्यासारखा. महारुद्र म्हणे माझ्यासारखा कोणीच नाही, मलाच यावं लागेल. म्हणे बरं, भगवंताचा 9मीला जन्म झाल्यावर मला रामसेवा करायची आहे असं महादेवांनी सांगितलं. आणि तुझ्या पोटी अंजनी, तुझ्या पोटी मी चैत्र शुद्ध पौर्णिमेला जन्माला येईल. पण मी अगदी थोडाच कालावधी तुला मुलाचं सौख्य देऊ शकेल. मी एकदा वयात आला की मी गेलो की परत येणार नाही. तू बोलवशील तेव्हा येईल, पण जास्त तुला मी सौख्य देणार नाही. अंजनी म्हणे तुम्ही रामसेवेला जाणार, याच्याकरता तर मला पुत्र पाहिजे. माझा पुत्र रामसेवा करेल याच्याकरताच मी तपाला बसली. म्हणून अंजनी कठीण तपश्चर्या करते. एकदा अंजनीला ऋषी गेले पाहायला किंवा किती तप झालं, कारण भगवान महारुद्र पोटी येणार म्हणजे काही सोपं नाही. म्हणून त्यांनी अंजनीला डोळे उघडून एका पर्वताकडे पाहायला सांगितलं. तिने नुसती दृष्टी टाकल्यावर तो पर्वत फुटून गेला. इतकं तप उग्र झालेलं होतं. अंजनीला सांगितलं गेलं महादेवांकडनं की तुझ्या हातात एक पिंड पडेल, तो पिंड तू खा आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेसी, मी चैत्र शुद्ध पौर्णिमेला भानुदयासी, जेव्हा सूर्य उदय होईल तेव्हा मी तुझ्या पोटी जन्माला येईल. म्हणून तो पिंड घारीने झडपला. तो पिंड अंजनीच्या हातात पडला. पूर्वी सांगितल्याप्रमाणे अंजनीला स्मरण झालं की हा पिंड आपल्याला भक्षण करायचा आहे, म्हणून तिने तो भक्षण केला. आणि भगवंत हनुमंत प्रागट्याची लीला सुरू झाली. मग इकडे कैकेयीला मुलगा कसा झाला? जर तिने प्रसादच भक्षण नाही केला तर तिला पुत्र कसा झाला? कौसल्येने अर्धा पिंड दिला आणि सुमित्रेने अर्धा पिंड दिला.
की प्रसादा वाचून कोणी राहू नये म्हणून आपल्यातला प्रसाद द्यायचा, अशी तेव्हापासून प्रथा पडली. अशी तेव्हापासून प्रथा पडली. म्हणून कैकेयीला नंतर पुत्र झाले. इकडे अंजनीने पिंड खाल्ला, प्रसाद म्हणून भक्षण केला आणि ती तपाला लागली. तिचं चेहरा आणि शरीर उग्र होत चाललं. उग्र म्हणजे तप केल्यामुळे जो तपी माणूस असतो ना, त्याच्याकडे पाहिल्याबरोबर असं भीती वाटते, अरे बापरे काही रागवतील का. त्या तपी माणसासमोर धर्माने चालणारा माणूस बोलू शकतो, अधर्मी माणूस बोलू शकत नाही. म्हणून चैत्र शुद्ध चतुर्दशी आदला दिवस अंजनी भगवंताचं स्मरण करते. हे महादेवा, आपण माझ्या उदरी यावं म्हणून मी तप केलं होतं. आपण आता उद्या प्रागट्य करणार, आपण रामसेवेसाठी जाणार. म्हणून अंजनी प्रभू रामचंद्रांचं स्मरण करते, महादेवांचं स्मरण करते. पवनपुत्र हनुमान म्हणून पवनदेव, बारीक मंजूळ हवा सुरू केली पवनांनी, की जास्त उग्र व्हायला नको, शांत राहायला पाहिजे अंजनी. म्हणून चैत्र शुद्ध पौर्णिमेसी भानुदयासी. आता दक्षता घंटे नगारे, भगवंताचं प्रागट्य. भानुदयासी, सूर्योदयाच्या समयी अंजनी भगवंताची प्रार्थना करते. मारुतीराया बलभीमा चरणा लागी या प्रेमा. मारुतीराया बलभीमा चरणा द्यावी या प्रेमा. मारुती आमचे कैवारी भक्तजनांना सहाय्य करी. मारुतीराया बलभीमा भजना लागी द्या प्रेमा. मारुती आमचे कैवारी भक्तजनांना सहाय्य करी. मारुतीराया बलभीमा भजना लागी द्या प्रेमा. मारुती आमचे कैवारी भक्तजनांना सहाय्य करी. मारुतीराया बलभीमा भजना लागी द्या प्रेमा. मारुती आमचे कैवारी भक्तजनांना सहाय्य करी. मारुतीराया बलभीमा भजना लागी द्या प्रेमा. मारुती आमचे कैवारी भक्तजनांना सहाय्य करी. मारुतीराया बलभीमा भजना लागी द्या प्रेमा. सूर्योदय समयी प्रगटले महारुद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय.
स्थापित धूपमाघ्रापयामि स्थापित धूपमाघ्रापयामि स्थापित दीपं दर्शयामि औषधाः नैवेद्यं मानाभ्यासीदं दर्शकूत्रीरत्नोद्योगः समवर्तत पद्भ्यां भूमिदिशा शोधार्था लोकायन कल्पयन्न प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि मध्ये पानीयम् उत्तरापोषणं हस्तं प्रक्षालनम् आरती लावा सत्राणे उड्डाणे हुंकार बदली दळमाळ सिंधुजनगरी आगे दिवळी स्मरणीच्या जलपाधाऱ्या परी जय देव जय देव जय श्री हनुमंता व स्वामी हनुमंता तुमचे नेत्र झाले नाही उठला प्रतिशब्द थरथर रामदास शक्तीचा शोध जय देव जय देव जय श्री हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे नित्र झाले अभिकृतांता जय देव जय जय कर्पूर गौरम करुणावतारं धारदारं भुजगेंद्र सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी दैवन्नानि कर्पूरपूरेण मनोहरेण हा चालले त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या शरणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिं वा करोमि यद्यत् सकलं परं नारायणादिति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे हस्ते अक्षरान् गृहीत्वा मन्त्रपुष्पाञ्जलिना ध्यायेतं यत्नेन वैजन्तते धर्माणि प्रधान्या सन्नते अनागं महिमाना सत्यते साध्याहं देवा ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो यमै करुणाय गुरुवे शिवे कामान् कामाय मह्यं कामे करुणो वै करुणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पापनिष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्रमेन्द्र समुद्रप्रिया ईशा सार्वभौमसार्वाभुजां दादा प्राप्तादु पृथिवे समुद्रपर्यन्ताया एकराज्यं क्लेशग्लोभोऽपीतो सर्वे कालो प्रदस्यावदुर्णे आयुक्षितस्य कामप्रिये शिवे देवा सवा सदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् पवनं हनुमान की जय। खाली बसून घ्या खाली बसून सगळे 2 मिनिटं बसा जिथं उभे आहे तिथं खाली बसा श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार वरण भूषण विमल जसु जो नायक फलदार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो भवन कुमार बोल बुद्धि विद्या देहु मोहि हरउ कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कबीर जीव राम दूता तुझ रामा जय भगवान महादेव कमल रंगी मोहि कंचन
कटे लिखे सब पीरा। जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। जो सतबार पाठ कर कोई, बंदी महासुख होई। होया पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखे गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा। पवन तनय संकट हरि, सहित हृदय बसहु सुर भूप सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। भीम रूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुति वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना खाली घ्या. Yeah.